जर तुम्हाला तुमच्या प्रभागात पाणी पुरवठा योजना पूर्णपणे करायची आहे, जर तुमच्या प्रभागात जर समजा तुम्हाला चांगलं शुद्ध पाणी पाहिजे आहे, तुम्हाला तुमच्या प्रभागात चांगले रस्ते पाहिजे, चांगलं गार्डन पाहिजे, चांगला तुमच्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे, तर हे तिसरं चाकी निवडून दिलं पाहिजे. ऑटोचे तिन्ही चाक साबूत असले तर ऑटो कसा 100च्या स्पीडने चालते की नाही. आणि तुमच्या वार्डाचा विकास करायचा आहे, कारण केंद्रात मोदीजीच्या रूपात भारतीय जनता पार्टीची सरकार आहे, महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या रूपामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आहे. आता भंडारामध्ये आमच्या मधुराताईंच्या रूपात भंडारामध्येही भारतीय जनता पार्टीची सरकार येणार. आणि चुकीने जर तुमच्या वार्डात जर तुम्ही आज जर 20 तारखेला गडबड झाली तर मग कटून घेतो फसून घे. आणि म्हणून परत तुम्ही 5 वर्ष तुम्हाला भोगावं लागणार. ही सगळ्यात महाग पडली. मला थानतराडे साहेब म्हणत होते, मी त्यांना म्हटलं घरी बसलो, म्हटलं पहिले विचारून घेतो इथे काय काय समस्या आहे. तर काय समस्या नाही हे विचारा म्हणे तुम्ही. म्हणे इतके समस्या इथे, म्हणे आता हा सगळ्यात चांगला एरिया होता म्हणे एमएससीबी कॉलनी. एका वेळेस हा सगळ्यात चांगला एरिया होता म्हणे. 15 वर्षात इतका भकास झाला का झोपडपट्टी मध्ये रस्ते चांगले आहेत. जर तुम्ही आजूबाजूच्या झोपडपट्टीमध्ये गेले तिथचे रस्ते चांगले आहे, पण तुमच्या एमएससीबी कॉलनीचे रस्ते चांगले नाही. तर या कॉलनीचे असे हाल करणाऱ्याला त्याची जागा दाखवली पाहिजे की नाही. तिन्ही चाका आले पाहिजे की नाही. म्हणजे 200च्या स्पीडने आपलं काम होणार की नाही, विकास होणार की नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रीतीताईला निवडून द्या. तुमच्या वार्डाचा तुमच्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी राहणार नाही. माझी गॅरंटी आहे. या ताईने काम नाही केलं, मंगेश भाऊनी काम नाही केलं, तर मी स्वतः येऊन तुमचं काम करणार. या वार्डाचा सगळे रस्ते, सगळ्यात पहिलं काम इथे पाणी पुरवठा योजना करू, दुसरं आपली गटर लाईनचं काम करू, आणि हे दोन्ही काम झाले की आपण रस्त्यांचे कामं करू, आणि शेवटचं काम तुमच्या गार्डनचं करू. 100% मी तुम्हाला खात्रीने सांगतो. जर हे काम आम्ही करू शकलो नाही तर पुढच्याच तुमच्याकडे मतदान मागायला येणार नाही, हे तुम्हाला मी वचन देतो. आपण आता मी काही जास्त बोलणार नाही, कारण इथे सगळे एमएससीबी कॉलनीचे सगळे सुशिक्षित अभ्यासू लोक आहेत. त्यांना आता काही परत सांगायची गरज नाही. 3 वेळा चुकले, चौथ्यांदा चुकणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.